श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाची घालू नये याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक स्त्रियांना छान तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा व महत्त्वाचा सण असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाची घालू नये. तसेच संक्रांतीला बांगड्या आवर्जून भरल्या जातात, तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या घालू नये याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यावर्षी म्हणजे 2024 ला सोमवारी 15 जानेवारी या दिवशी संक्रांत साजरी केली जाईल. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव साजरा केला जातो, म्हणजेच मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. आणि या संक्रांतीपासून वातावरणात बदल देखील होतो, म्हणजेच थंडी हळूहळू कमी होते आणि संक्रांतीपासून दिवस देखील तिळ तांदळी मोठा होतो असं म्हणतात, थोडा थोडा मोठा होत जातो. मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान व रात्र मोठी होते आणि मकर संक्रांतीच्या नंतर दिवस मोठा होतो व रात्र छोटी होते. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, जप, तप, देवधर्म यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि पुण्य फळ देखील खूप मिळते. सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतो. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी हळदी कुंकवाला खूप महत्त्व आहे आणि खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. तर काही शुभ असतात तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा आपले देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, कारण नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचाच चुडा भरत असते किंवा महिला नवीन लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. त्याबरोबरच हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण तणावाच्या वेळी एखाद्या हिरव्या झाडाकडे बघितलं, हिरवं गवत आपल्याला खूप असा निसर्ग दिसला तर आपल्याला किती छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे हिरव्या रंगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना देखील हिरव्याच रंगाची साडी किंवा ब्लाउज पीस घेतो. त्यावरून हिरवा रंग किती शुभ आहे हे समजते. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नक्कीच घाला. नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार लाल रंग देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा करताना आपण पाटावर लाल रंगाचंच वस्त्र टाकतो, कारण लाल रंग माता लक्ष्मी व सर्व देवांना खूप प्रिय आहे.
त्याबरोबर आपल्या सौभाग्याचं लेणं कुंकू हे देखील लाल रंगाचंच आहे, कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाचं हळदी कुंकू त्यातील कुंकाचा लाल रंग असतो. हा रंग उत्साह, उमंग, धैर्य, जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शक्यतो संक्रांतीला लाल रंगाची साडी घाला. त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडी देखील घालू शकता, नेसू शकता, कारण केशरी रंग सूर्योदय आणि सूर्याचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्ध आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज देखील केशरी रंगाचाच होता. रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचेच होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर आहे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात बघा, पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग सूर्योदय, सूर्यदेव, मंगळ, बृहस्पती देव यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह बलिदान होतो. तसेच सौभाग्यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे, तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. तुमच्याकडे जर असेल पिवळ्या रंगाची साडी, तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच नेसू शकता. त्यानंतर सर्व महिलांना आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी. जवळपास हा प्रत्येकीलाच गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग हे आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रियांना म्हणजे कोणत्याही वयातली मुलगी, स्त्री असो, त्यांना गुलाबी रंग आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने आपले मन देखील प्रसन्न होते आणि वेगळीच एनर्जी देखील मिळते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी मकर संक्रांतीला नेसू शकता. आता आपण जे रंग पाहितले ते शुभ रंग सांगितले. संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले शरीर उबदार ठेवतात. हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा आणि थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण होईल. म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केलेले असतं, त्या रंगाचं वस्त्र, साडी आपण परिधान करू नये. म्हणजेच ही पद्धत बघा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येकीची चर्चा असते, संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग वज्र करतो. पण या वर्षी म्हणजेच 2024 ला संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे या वर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकून देखील घालू नका. आपल्या सर्वांनाच माहित आहे, हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. कोणत्याही कार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे या दिवशी काळ्या रंगाची साडी घातली जाते. पण यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे 2024 मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे चुकूनही कपडे घालायचेच नाही. त्यानंतर आता बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतच असतात. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना देखील तितकेच महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान साड्या घालून वौसायला जातात, एकमेकींना हळदी कुंकू देतात, तिळगुळ देतात,
बांगड्या आणि त्यामुळे आपल्या हातात काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात. त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग खूप शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. आता बांगड्या घालताना त्यातल्या त्यात एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियमच आहे, म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे. आपण जेव्हा कासाराकडे जातो ना, तेव्हा कासार देखील अशाच पद्धतीने बांगड्या घालतो. असं नाही की तुम्ही 6 आणि 7च घाला, तुम्हाला जेवढ्या घालायच्या तेवढ्या घाला, पण एका हातामध्ये एक बांगडी कधीही तुम्ही जास्तच घालत जा, ते आपल्यासाठी चांगलं असतं. आता बांगड्या भरल्यानंतर त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात बघा. लाखेचा चुडा म्हणजे आमच्याकडे तरी म्हणतात रुक्मिणीचा चुडा म्हणतात बघा. सौभाग्यवती स्त्रियांनी हा लाखेचा चुडा घालायलाच पाहिजे. हा खूप शुभ मानला जातो आणि याला अनन्य साधारण असं महत्व आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा हातात लाखेचा चुडा हा असायलाच हवा. तो फार काळ टिकत नाही, पण संक्रांतीच्या एक दिवस जरी तो आपल्या हातात टिकला तर पुरेसं झालं. पण तो व्यवसायाला जाताना बांगड्या घातल्यानंतर हा लाखेचा चुडा तुम्ही नक्कीच घाला, ते खूप चांगलं असतं. अशा प्रकारे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची, बांगड्या कशा पद्धतीने घालायच्या, कोणत्या रंगाची साडी आपण नेसायची नाही, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझी आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.